सर, जिल्ह्यामध्ये आपल्या दोन्ही पालख्या येतात. एकंदरीत आपल्या सर्व विभागाचा पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे आहे? नमस्कार. सालाबादप्रमाणे यावर्षी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सोपानदेव चांगटेश्वर यांची पालखी माळशिरस तालुक्यातून जाणार आहे. त्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, 6 DYSP, 100 अधिकारी आणि 1720 कर्मचारी यांचा असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जे आणि 2 SRPF कंपन्या आणि 3 RCPचे प्लाटून असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पोलीस स्टेशनला PI यांची नेमणूक झाली नाही, त्याविषयी काय हालचाल केली का आपण किंवा वरिष्ठ ऑफिसकडून काय माहिती आली का? वारीपूर्वीच त्यांची नियुक्ती होईल असं वरिष्ठांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ते होणे गरजेचं आहे. आणि यावर्षी आपण नवीन जे हे केलेलं आहे त्यामध्ये जे ड्रोन, अनधिकृत जे ड्रोन, विनापरवाना ड्रोन जे चालतात, तर त्यासाठी आपण एक गन मिशन आणून ते जे विना परवाना जे ड्रोनवर फिरणार आहेत त्यांना आपण पकडून त्यांच्या योग्य ती कारवाई करणार आहे. त्याचबरोबर जे नेहमीचे खिसे कापू चोऱ्या करणारे जे लोक आहेत त्यांचे ऑलरेडी LCB मार्फत त्या लोकांचे फोटोज वगैरे कलेक्ट करून त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक LCBचे 2-2 कर्मचारी ही वारीमध्ये येणार आहेत आणि त्या लोकांच्यावर नियंत्रण ठेवून यावर्षी कोणत्याही प्रकारचे खिसे कापी किंवा चोरी होणार नाही यासाठी दक्षता घेणार आहे. त्याचबरोबर अपघात मुक्त वारी, पाठीमागच्या वर्षी एकही अपघात झाला नव्हता, तशी अपघात मुक्त वारी, निर्मल वारी, हरित वारी ही करण्यासाठी आपला कसोशीने प्रयत्न राहणार आहे. जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते त्यांच्यावरती वारीपूर्वी काय कारवाई झाली? येस, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर 110, 109 प्रमाणे सराईत गुन्हेगारांच्यावर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत 23 लोकांच्यावर अशी कारवाई आपण करण्यात आलेली आहे. तालुक्यातील 23. शाळा कॉलेजच्या पार्श्वभूमीवर शाळा सुटल्यानंतर महिला मुलीला त्रास होतो. ते काही मुलं कर्कश सायलेन्सर लावून गाड्या वगैरे ते करतात, त्याविषयी काय उपाययोजना केली का किंवा सांगितलं? येस, आपल्या पूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये टोटल 28 हॉटस्पॉट आपण काढलेले आहेत की ज्या ठिकाणी असे यापूर्वी ज्या घटना घडत होत्या त्या ठिकाणी आपण डे वाईज, आफ्टर डे वाईज असं 2-3 दिवसामधून त्या ठिकाणी निर्भय पथकाने व्हिजिट करणे, त्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांना त्या गोष्टी सांगणे, त्यांची मदत घेऊन त्या लोकांच्यावर कारवाई करण्याचं आपलं काम सुरू आहे. लवकरच त्यामध्ये चांगला आपल्याला पुढाकार झालेला दिसून येईल. अवैध धंद्यावर अंकुश कसा ठेवणार? कुठल्या अवैध धंदे दिवाळीच्या दिवशी त्याच्यावर अंकुश कसा ठेवायचा? त्यांच्यावर अंकुश आपला आहेच, आणखी त्यांच्यावर जास्त एक टीम तयार करून त्यांच्या अंकुश ठेवण्यात येईल. कारण त्यावेळी दिवशी ड्राय डे पण त्या 7 दिवसासाठी जाहीर केलेला असतो आणि बाकीचे जे आदेश असतात त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू. सर, आपल्यामधील चौकात आपले पोलीस कर्मचारी दिसत नाही, ते इतरत्र दिसतात. गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं, नागरिकांना त्रास होतो. तशा काही सूचना द्याल का? आपली सूचना चांगल्या आहेत. त्या सूचनेप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी या ज्या ट्रॅफिक होणारे पॉईंट आहेत त्या ठिकाणी लावून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू. सर, बहुतांशी पोलीस कसं इकडं कॉलेजकडच्या साईडला 4-5 नंतर सगळे असतात आणि इकडे त्याच टायमिंगला ऑफिस, शाळा सुटतात आणि त्यावेळेला इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होतं. आता पार्किंगचं तर अस्ताव्यस्त आहेच म्हणजे, तर एकंदरीत ह्याच्यासाठी एक वेगळं काय तुम्हाला करता आलं तर बघा ते. नक्कीच पालखीनंतर त्यासाठी एखादं विशेष पद्धत तयार करून त्यावर आम्ही मार्ग काढू. सर, ह्याला जाणून असं आहे की एक CPNची एक बाईट फिरते की तुम्हाला कुठल्याही ठिकाणचं व्यवस्थित नियमानुसार शूटिंग काढता येईल, मग त्यात पोलीस स्टेशन असेल किंवा कोणतेही इतर वरिष्ठ अधिकारी असेल, तर आपल्या विभागासाठी काय ते यासाठी तुम्हाला म्हणायचं आहे? जो कायदा आहे तो सर्वांनाच लागू आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही नाही आणि त्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणाची तक्रार आलेली नाही आपल्याकडे की असं आम्हाला करून दिलेलं नाही वगैरे असं. साहेब, हे होते प्रामुख्याने अकलूजची तुम्ही खबरदारी घेत आहे, पण तुमच्याकडे माळीनगर आहे, श्रीपूर आहे. आता श्रीपूरला कारखान्यासमोर जो रस्ता आहे तो 200-250 फुटाचा आहे आणि शिवाजी चौकात आले की 10 फुटाचा होतो. म्हणजे कशी अस्ताव्यस्त वाहनं लावलेली असतात आणि श्रीपूरमध्ये पोलिसांचं अस्तित्वच नाही गेल्या 10 वर्षात. ज्यावेळी आज ही लोक नामदेव शिंदेचं नाव घेतात, त्याच्यानंतर श्रीपूरला म्हणजे काय बोलावं अशी परिस्थिती आहे पोलिसांची. त्या चौकामध्ये एवढं ट्रॅफिक आहे आणि संध्याकाळी 7:30-8ला 5-50 पोरं गोळा होतात, वाढदिवस, हुल्लडबाजी, ट्रॅफिक जाम, सगळा रस्ताच बंद करतात आणि हुल्लडबाजी करतात. कुणाचंही नियंत्रण नाही, काय नाही. 2 दिवसाला प्रकार करतो. पोलिसांचं अस्तित्वच नाही श्रीपूरमध्ये. नक्कीच लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी अस्तित्व दिसेल कारवाई. हीच परिस्थिती मायनगरची. पारधी समाज
सारखा तिथं वावरत असतो. तर तिथं कुठेही त्या चौकीत कुणी नसतं किंवा रस्त्यावर कुणी दिसत नाही, काही नाही. जे दिसतात रस्त्यावर तिथं आपल्या मंदिराच्या तिथं गाड्या अडवतात, हातात मोबाईल घेतात, फोटो काढतात, पैसे घेतात आणि सोडून देतात. नक्की त्याच्यामध्ये अकलूजमध्ये ठीक आहे, तुम्ही आहे तिथं हेडक्वार्टर, माझ्याकडे सगळं आहे त्यामुळे मी लक्ष घालेन सर्व. पण इथे हेडक्वार्टर असल्यामुळे विशेष दक्षता घेतली जाते. पण माळीनगर श्रीपूर सारख्या ठिकाणी अस्तित्वहीन झाले पोलीस. करतो त्या ठिकाणी सर आम्हाला दोन्हीकडे एक ट्रॅफिक हे द्या पोलीस तिथं, म्हणजे श्रीपूरला आणि माळीनगरला. आता नवीन कर्मचारी ते बदलून आलेले आहेत, एवढं पालखी झाली की तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल की त्या ठिकाणी कर्मचारी करत असते, चांगलं काम करतो. तुम्ही पुढल्या वेळी याल त्यावेळी तेच ना, एखाद्या अधिकाऱ्याचं का नाव घेतलं जातं. येस येस. तर तिथं नवीन आउटपोस्ट तुम्ही केलंय ऑलरेडी सगळं, हो. तर ते आता उद्घाटन वाचून राहिलंय ते म्हणजे आणखी एक सर ते अनेक महान पुरुषांच्या नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करतात, त्याच्या जे मिरवणुका निघतात डॉल्बी प्रचंड आवाज सोडतात. त्याच्यावर काय नियंत्रण? असह्य, अगदी आपल्यासारख्याला सुद्धा असह्य होतं. त्यावर थोडस नियंत्रण पोलिसांचं असावं. बरं का सर, तुम्ही शांतता कमिटीच्या बैठका घेतात सगळे आपल्या अधिकारी, त्यात स्पष्ट सांगतात की डीजे डॉल्बी ह्याला कुठेही नाही, आणि परत मग ते सगळंच मग लग्नात तेच थोडस कुठेतरी लग्नात आसपासच्या लोकांना प्रचंड त्रास असतो आणि त्यांना नेहमीच असतं सर. ठरलेले चौक असतात, त्या लोकांनी किती सहन करायचं. आणि लोकांनी तक्रार केली की तिथं आले समजा पोलीस, तर त्यांनी सांगायचं त्यांचं तक्रार केली होती सांगा. सर ऑनलाईन गेम संदर्भात काहीतरी कठोर कारवाई सगळीकडेच कर. येस 100%. का तर बऱ्याचशा ठिकाणी ते चालू आहे, सगळ्याच्या संसारात तुम्हाला माहितीच आहे म्हणजे ते, तर त्या संदर्भात जिथं निर्देशन झाल्यावर कारवाई करू. बरं आता आम्ही सगळे जमलेला शेवटचा प्रश्न बाकीच्याला विचारायचा विचारा की पत्रकारांना नेहमीच का नाही उशिरा माहिती दिली जाते. ठीक आहे, आम्ही समजू शकतो की पोलिसांना काम असतं, तो तपास असतो, हे असतो. सर ऑनलाईन FR सिटीजन पोर्टल आहे, तर तिथे सुद्धा आपले 3 दिवस अपडेट नाहीये. म्हणजे मी ते बघतो प्राधान्यानं. तुम्ही आज जरी मी आता बघून आलोय, 2-3 दिवसाचे अजिबात गुन्हे नाहीत. मग FIR एक तर तुम्ही इकडून प्रेस नोट दिली तर आता पोलीस आणि पत्रकार हा ग्रुप ऑलरेडी आहेच. मग तिथं जर संध्याकाळी 6-7 वाजता जर एखादी FIR, आणि आम्ही म्हणत नाही की जनरल एखादा मोठा जे गुन्हा असेल वगैरे का, तर त्याची तिथल्या लोकांना बी ही असते, तुम्हाला बी ही असते, मग तशा संदर्भातल्या प्रेस नोट आम्हाला मिळाव्या. येस, त्या तुम्हाला प्रेस नोट. आणि सर दुसरं एक त्याला अनुसरून काय होतं की FIR ची माहिती आम्हाला मिळते, नंतर 4-8 दिवसांनी त्या गुन्ह्याचा जो तपास होतो तर ते सुद्धा प्राधान्य द्या, का तर ते खरं आउटपुट तुमचं बी आहे आणि ज्याच्या बाबतीत पीडितांच्या बाबतीत ते बी आहे, तर ते सुद्धा इथून पुढे मिळावं. ठीक आहे. आता नुकतीच आमसभा झाली माळशिरसला, तर त्या सभेमध्ये आमदार महोदयांनी पोलिसांना सांगितलं होतं की 4 दिवसात हातभट्टीचे सगळे धंदे बंद करा. 4 दिवसाची मुदत दिली होती. तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय सूचना दिल्यात का त्यांना? हो, त्या सूचना देऊन आम्ही त्यावर कारवाई केलेली आहे. किती लोकांवर कारवाई केली? 16 गुन्हे दाखल केले.